समिती निवडणुकीमध्ये भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची युती झाल्याचं सूत्रांकडून कळते। भाजपचे नेते दिग्विजय बागल आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय मामा शिंदे यांची युती झाल्याची माहिती आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 1/3 नगरसेवक वोट जिहादमुळे निवडून आले असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। किरीट सोमय्या यांची उद्धव ठाकरेंवर टीका पाहायला मिळते। या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हिंदुत्व, मुस्लिम किंवा बांगलादेशींवर का बोलले नाही असं किरीट सोमय्या यांनी सवाल केला। तुम्हाला हे का उद्धव ठाकरेंनी नाही सांगितलं, संजय राऊत हे का बोलत नाही की त्यांचे जे आले त्यातनं 1/3 तर वोट जिहादमुळे आलेले आहेत। जे मुस्लिमांचे मत त्यांनी एकदा पण उद्धव ठाकरे बोलले नाही हिंदुत्वावर या निवडणुकीत, एकदा पण मुस्लिम बांगलादेशी याच्या संबंधात बोलले नाही। म्हणून 1/3 जी उद्धव सेना आहे हे वोट जिहादमुळे जिवंत आहे। राहिलेली 2/3 वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांच्या मांडीवर बसून भाजपचे माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी तिकीट वाटली असा आरोप करत नवनीत राणांनी पोस्ट केलेली आहे। प्रवीण पोटेंचे पगारी नोकर जनतेला फसवत असून निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय करतायत अशी टीकाही राणा यांनी केली। तर मिलिंद नार्वेकरांकडून ठाकूर कुटुंबियांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। वसई विरार महानगरपालिकेतील यशाबद्दल हे अभिनंदन करण्यात आलंय। ठाकूर कुटुंबियांचं अभिनंदन करणारा व्हिडिओ नार्वेकरांकडून ट्विटरवरती शेअर करण्यात आला। बविया पक्षानं वसई विरार पालिकेमध्ये 71 जागा मिळवत सत्ता जी आहे ती मिळवलेली आहे।